आनंद हा आपल्यातच असतो, तो आतच असतो. त्याला दुसऱ्या कोणत्याही साधनाची आवश्यकता नसते, कारण अस्तित्वातच आनंद असतो. अस्तित्वाचा आनंद सदोदित विद्यमान असतोच, त्याचे आपणास भान नसते. अस्तित्वाचा आनंद अनुभवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. त्या आनंदाचं आपल्याला भानच नसतं. त्या आनंदाचं भान जागृत ठेवलं तर तो आनंद अनुभवता येतो. आपण अनेक गोष्टी विसरून गेलेलो असतो. आपण स्वतःलाच विसरलोय, त्यामुळे इतर गोष्टी विसरल्यात यात काहीच नवल नाही. आपलं लक्षच असत नाही, कारण एकतर आपण विसरून जातो किंवा गृहीत धरून चालतो. आपला श्वास नित्य चालू असतो, तिकडेही आपलं लक्ष नसतं. तो पाहण्यासाठी आपण दक्ष नसतो, त्याला आपण गृहीत धरून चाललेलो असतो. तसेच आपलं अस्तित्व, आपले असणे पण आपण गृहीत धरलेले असते. जगात अनेक घटना घडतात. सूर्योदय, सूर्यास्त, रोज हसत सकाळ येते, सायंकाळ होते, गूढ गंभीर रात्र येते. आपलं कशाकडेच लक्ष नसतं. आपण या सर्व गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. आपल्याला अनेक गोष्टी समोर असूनही दिसत नाहीत. दिसण्यामधील दृष्टीलाही आपण गृहीत धरून चालतो. आपल्याला आत बाहेरच्या गोष्टी दिसतात, पण दिसणेपणाबद्दल आपण विसरून जातो. त्याला गृहीत धरलेलं असतं. प्रत्येक अनुभवाबद्दल असंच म्हणता येईल. अनुभव आपल्याला येतात, संवेदना होतात, पण त्या आपण गृहीत धरलेल्या असतात. त्यामुळे त्यांचं नाविन्य संपून जातं. इतर गोष्टींप्रमाणेच अस्तित्वालाही गृहीत धरले गेल्यामुळे अस्तित्वाकडे लक्षच नसतं. त्याचं विस्मरण होतं. त्यांचं स्मरण ठेवलं आणि आनंदाचं भान नित्य जागृत ठेवलं तर अस्तित्वाचा आनंद अनुभवता येतो. नित्य सजग राहून असणेपणाविषयी जागृत राहिलं तर अस्तित्वाच्या आनंदाचा सुगंध दाटून भरून राहिलेला आहे असा अनुभव येऊ लागतो. म्हणजेच अस्तित्वाच्या आनंदाचा अनुभव येण्यासाठीच्या दोन गोष्टी अशा आहेत. एक आनंदाचं भान जागृत ठेवणं आणि दुसरी अस्तित्वाला गृहीत न धरता, त्याचं विस्मरण न होऊ देता त्याविषयी सातत्यानं सजग राहणं. असणेपणाचा आनंद येण्यासाठी काहीही करावं लागत नाही. काहीही न करणे हेच त्यातील महत्त्वाचं आहे. लोकांना काहीतरी करायला सांगा, ते करतील. पूजा, विधी, मंत्रपाठ, गुरूंचा कानमंत्र, वारी, नाना लटपटी खटपटी करतील, पण काहीच करायचं नाही. करणं आलं की तिथे मनाची वटवट आली. मनाला गप्प बसवत नाही. त्याला काहीतरी हवंच असतं. ते सारखं बोलत असतं. त्याची बडबड सारखीच चाललेली असते. बोलायचं नाही म्हटलं तरी मी मौन धरलं आहे किंवा मी मौन धारण केलंय, मी आता बोलायचंच बंद केलंय, असलं काहीतरी मन बोलत बसतं. मनाची वटवट थांबणं महाकठीण काम. अस्तित्वाच्या असणेपणाच्या म्हणजे बिईंगनेसच्या आनंदासाठी काहीही करावं लागत नाही. तो आनंद नित्य विद्यमान आहेच. फक्त आनंदाचं भान ठेवायचं आणि असणेपणाविषयी जागृत व्हायचं. असण्यातील आनंद हाच खरा अविनाशी आनंद आहे. त्याला कशाचीही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते, म्हणून तो निरपेक्ष आनंद आहे. त्याचा अनुभव सर्व स्थळी सर्व काळी येऊ शकतो. तो आनंद यायला लागला की इतर कशाविषयीही आसक्ती उरत नाही. जीवनाची जगाची गंमत वाटत राहते. जीवन एक खेळ बनतो. आनंदासाठी वेडे होऊन कस्तुरी मृगाप्रमाणे रानोमाळ भटकणारे पाहिले की करुणा निर्माण होते. याच आनंदाला काही पाश्चात्य लेखक जॉय ऑफ एक्झिस्टन्स असे म्हणतात. सच्चिदानंद. प्राचीन भारतीय उपनिषदांमध्ये ब्रह्माचे अंतिम तत्वाचे स्वरूप सांगताना सच्चिदानंद असे सांगितले आहे. सत म्हणजे अस्तित्व, असणेपणा, एक्झिस्टन्स. चित म्हणजे जाणीव, चैतन्य, ज्यामुळे ज्ञान होतं तो प्रकाश. आणि आनंद, त्यामध्ये स्वरूपभूत आनंद आहे, ते आनंदमयच आहे. सच्चिदानंद हे प्रत्येकाचे मूळ स्वरूप आहे व ते नित्य विराजमान आहे. आपण आहे म्हणूनच आनंद आहे. आनंद आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. जे सत आहे, सत म्हणजे अस्तित्व, असणेपण, त्यातच आनंद आहे. जशी मधात गोडी असते, गुळात गोडी असते, तसेच असणेपणातच आनंद असतो. कडू गुळ कधी हसत नाही किंवा प्रकाशरहित ज्योत कोणी पाहिली नाही. ज्योत आहे म्हणजे प्रकाश आहेच. तसे असणेपणातच आनंद आहे. आनंदासाठी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज नाही. आपण सर्वच विसरून गेलोय. आपलं भान नष्ट झाले.
आपण बेभान होऊन जगतो व जागृती संपून झोपेत वावरतो, तंद्रीत जगतो, बेहोशीत व्यवहार करतो. आपण जागृत नसतोच. आनंदाचे भान ठेवून जागृत राहिलो तर आनंद विद्यमान असतो. सर्वत्र आनंदाचेच साम्राज्य आहे. जगाची उत्पत्ती ब्रह्मतत्वापासून म्हणजेच सच्चित व आनंद तत्वापासून झाली असल्यामुळे जगाची निर्मितीही आनंदातूनच होते, आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी होते. विश्व आनंदातच विराजमान आहे व अंतिमतः त्याचा विलयही आनंदातच होतो. आदी मध्य व अंती आनंदच विद्यमान आहे. मात्र विस्मरणामुळे मध्येच जीव आनंदाला पारखा होतो. आनंदासाठी दाही दिशा भटकत राहतो. आनंद हेच अंतरात्म्याचं संगीत आहे. आनंद हा चैतन्याचा सुगंध आहे. त्याचा अनुभव घेणाराच तो मिळतो. माणसं तो आनंद घ्यायलाच तयार नसतात. त्या आनंदासाठी तयार व्हावे लागते. आपलं भलतीकडचं भटकणं थांबवलं व मनाची वटवट बंद झाली की आनंद आतून फुलून येतो. आनंदाची निमित्त असतात. आनंदासाठी माणसं अनेक गोष्टी लटपटी खटपटी करीत असतात. त्यांना वाटतं अमुक केल्यानंतर आनंद मिळेल, तमुक केल्यानंतर आनंद मिळेल. आनंदासाठी ते हे सर्व करीत असतात. यश मिळालं की आनंद होतो. वैभव, कीर्ती, समृद्धी, संपत्ती हे सर्व असल्यानंतर ते त्यांच्या मनाला आनंद वाटून घेतात. मात्र यातील कोणतीच गोष्ट आनंदाचे कारण असू शकत नाही. जसं सोन्याच्या दागिन्याचं सोनं हे कारण असतं, तसं इतर गोष्टी आनंदाचं कारण असू शकत नाहीत. कृती, घटना, प्रसंग ही आनंदाची कारणं नाहीत. ते केवळ निमित्त आहेत. एक घटना घडते व आनंद मिळतो. यात ती घटना फक्त निमित्त बनते. त्या घटनेमुळे आत अहममध्ये एक प्रक्रिया, प्रोसेस घडून येते व आनंद बाहेर येतो. घटनेमुळे मनामध्ये रासायनिक बदल घडून येतात. मनाचे रसायनशास्त्र समजून घेतले तर या गोष्टी स्पष्ट होतात. या गोष्टी कारण असत नाहीत, तर फक्त निमित्त बनतात. यश मिळवणे म्हणजे आनंदाला निमित्त निर्माण करणे. यशासाठी धडपड करणे म्हणजे आनंदाला निमित्त प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे होय. यश व आनंद. जगात काहीही मिळवलं, यशस्वीता प्राप्त केली व जर त्यात आनंद नसेल तर त्याची किंमत शून्य असते. यश व आनंद यांचा सरळ गुणाकार असतो. यश जर 10 असेल आणि त्यात आनंद जर 0 असेल तर शून्याने कोणत्याही संख्येस गुणले तरी त्याचा गुणाकार 0च येतो. कितीही प्राप्त करून घेतले, बाहेरची संख्या कितीही मोठी केली तरी त्याचा गुणाकार आनंदाशीच असतो. अगदी जगाचा सम्राट झाला व त्यात त्याला आनंद नसेल तर त्या सम्राट पदाची किंमत 0 ठरते. बाहेरच्या गोष्टीची किंमत ठरते ती आनंदावरून, मूल्य ठरते ते आनंदामुळे. कारण आनंद हेच साध्य मूल्य आहे. इतर गोष्टी साधने आहेत म्हणून त्यांना साधन मूल्य असते. साध्य मूल्य फक्त आनंदालाच आहे. आनंद हे स्वयंभूत मूल्य आहे. त्याची किंमत, तुलना इतर कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही. जगण्याचा दर्जा ठरवण्याचा मापदंड आनंद हाच आहे. आनंद हाच सर्व गोष्टींचा निकष आहे. यशस्वी होणे, यामध्ये आनंदी होणे नसेल तर त्या यशाला काय किंमत राहणार? अगरबत्तीत जर सुगंध नसेल तर नुसता धूर उरतो. अगरबत्तीला किंमत येते ती सुगंधामुळे. आनंद मिळवताना सुद्धा तो आनंदानेच मिळवावा. माणसाला आनंद हवा असतो, त्यासाठी ते अनेक उद्योग करीत असतात. त्यांच्या आतमध्ये एक पोकळी जाणवत असते. ती पोकळी भरून काढण्यासाठी ते बाहेरच्या गोष्टी गोळा करीत असतात. बाहेर हजारो गोष्टी मिळवल्या तरी आतील पोकळी भरून निघत नाही. सुख, शांती, समाधान व आनंद याचसाठी सारी धडपड चाललेली असते. पण या धडपडीतून वस्तुसंग्रह वाढत जातो. त्यात ते आनंदाला पारखे होतात. खरी गरज असते आनंदाची. आनंद मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत बसतात. रात्रंदिवस तळमळत राहतात. हवा असतो आनंद आणि आनंदासाठी ते दुःखी होत राहतात. हे थोडं नीट समजून घेतलं तर माणूस कुठं चुकतो ते लक्षात येईल. त्याला हवा असतो आनंद व त्यासाठी तो दुःख झेलीत राहतो. दुःखी, कष्टी, निराश बनतो. आनंदासाठी दुःखी होतो. दुःखात आनंद कसा मिळणार? आनंद असतोच, त्यासाठी दुःखी होण्याचं कारणच नाही. आनंदासाठी कष्टी झालात की आनंद संपलाच. मला आनंद मिळत नाही म्हणून लोक दुःख करीत बसतात.
आनंद मिळवतानाही तो आनंदानेच मिळवावा लागतो. आनंदासाठी अटापिटा जीवनाची कुतरवड करावी लागत नाही. शांत व संयमी तसेच संतुलित जीवनामध्ये आनंद असतो. आनंदासाठी दुःखी झालात की आनंद अनुभवता येत नाही. आनंदासाठी जे जे काही कराल तेही आनंदानेच करावे. यामुळे आनंद द्विगुणित होतो. यश, वैभव, कीर्ती, सन्मान, सत्ता इत्यादी काही मिळालं व तुम्ही समाधानी जर नसाल, थोडे निराश, उदास, कष्टी, दुःखी असाल तर या बाह्य गोष्टी आनंद देत नसतात हे समजून घ्या. माणसाला वाटतं की मला अजूनही काहीतरी कमवायचं आहे, मला अजूनही काहीतरी प्राप्त करायचं आहे. जे प्राप्त करायचे आहे ते मिळाल्यानंतर छान वाटेल, आनंद वाटेल, समाधान होईल. तेव्हा लक्षात ठेवा, ते जे काही आहे ते बाहेर कुठेच नसते, ते आपल्या आतच असते. शांती, समाधान, आनंद हे सर्व काही आतच आहे. जे खरोखर काय हवं असतं ते सर्व आपल्या आतच असतं. जे आत असतं त्याचा अनुभव घेणं, त्याच्याशी नातं जोडणं हे करावं लागतं. नातं जोडणं हे सोपं असतं. अगदी कोणतीही कृती करीत असताना ती जर संपूर्णपणे, जागृतपणे व भान ठेवून केली तर त्याच्याशी नातं म्हणजे कनेक्शन जोडू शकतं. फुलाकडे पाहताना, प्रसन्न मनाने गाताना, फुलाला उचलून घेऊन त्याचा पापा घेताना, अगदी भाकरीचा घास खातानाही ते नातं, ते रिलेशन होऊ शकतं. एकदा त्याच्याशी नातं जोडलं की मग काहीही करा तोच योग होतो. योग म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून त्याच्याशी नातं जोडणं होय. योग म्हणजे जोडणे, संबंध प्रस्थापित करणे. आनंदाशी संबंध प्रस्थापित करून आपण जर जगायला लागलात की जीवन हाच योग होऊन जातो. जगणं हेच जीवन योग बनतं. योगात ध्यान असतं. मग जीवनातील प्रत्येक कृती हेच ध्यान बनून जातं. त्यासाठी दुसरं काही करावं लागत नाही. आनंदाशी नातं जोडताना, आनंद मिळवताना तोही आनंदानेच मिळवावा. त्यासाठी दुःखी होऊ नये. जीवनयोगाचा संसार आनंदमय होतो. एकदा जीवनामध्ये योग उतरला, जीवनयोग सिद्ध झाला की त्या जीवनयोगाचा सर्व संसारच आनंदमय बनून जातो. त्याच्या व्रतीत आनंद असतो, त्याच्या प्रत्येक कृतीत आनंद असतो, त्याच्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात सर्वत्र आनंद असतो. त्याचं चालणं आनंदमय असतं, त्याचं बसणं, उठणं, झोपणं आनंदानं होतं. त्याचं काम आनंदाची पर्वणी ठरते. तो जिकडे जाईल तिकडे आनंदाचा सुगंध घेऊन जातो. त्याच्या सान्निध्यात बसले तरी आनंद वाटतो, समाधान निर्माण होते. जसं सुगंधित फूल जिकडे घेऊन जावे तिकडे ते सुगंधाची उधळण करीत जात असते, तसेच जीवनयोगाची प्रत्येक कृती ही आनंददायी बनते. त्याचे शब्द म्हणजे आनंदाचा रस घेऊन बाहेर पडलेले गरेच आहेत असं जाणवत राहतं. जीवनयोगी आनंदाने वावरत असतो. आनंदाच्या समुद्रात सचैल स्नान करीत असतो. तो आतून बाहेरून आनंदमय होऊन जातो. जसा पेढा आतून बाहेरून गोडच असतो तसा तोही आतून बाहेरून आनंदमय बनून जातो. त्याचा संसार म्हणजे आनंदाची नित्य दिवाळीच असते. तो नित्य आनंदी राहतो, कारण त्याचं आनंदाचं भान कधीच सुटत नाही. प्रत्येक हालचाल व कृती ही आनंदमयच असते. आनंदाची खूण. तुम्ही आनंदी आहात हे कसं ओळखाल? आनंदाने मन स्वच्छ होते, निरभ्र होते, नम्र होते. आनंद झाला की अगदी हलकं हलकं, पिसापेक्षा हलकं वाटतं. यावेळी जमिनीवर आपण नसतोच, तर थोडं आधांतरी वावरत असतो. मस्त मस्त वाटतं, छान वाटत राहतं. आतमध्ये कसला क्लेश, कसली बोचणी, लस अजिबात जाणवत नाही. जणू काही आपण ढगातून प्रवास करतोय असं वाटत राहतं. कधी कधी इतका आनंद होतो की तो आनंद या शरीरात मावणार नाही, शरीर फुटून जाईल इतका अपार आनंद होतो. आनंदी अवस्थेत कसली तक्रार राहत नाही, शंका, संशय उरत नाही. फक्त चांगलं तेवढंच दिसतं. संपूर्ण सकारात्मकता अवतरते. आनंद असला की बाकी कुठल्या गोष्टीची आवश्यकता उरत नाही. देहाच्या गरजा पूर्ण कराव्या लागतातच. सर्व आग्रह सुटून जातात. आतल्या गाठी, ज्याला हृदयग्रंथी म्हणतात किंवा सायकॉलॉजिकल कॉम्प्लेक्सेस, ते सर्व तुटून जातं, फुटून जातात आणि मोकळ्या होतात. दुराग्रह संपून जातात. आनंद म्हणजे सण, आनंद म्हणजे उत्सव, आनंद म्हणजे नित्य दिवाळी. कितीही वर्णन केलं
तर त्या प्रत्यक्ष अनुभवाचं वर्णन नेमक्या शब्दात सांगताच येत नाही. कारण साखर गोड असते, गुळ गोड असतो, आंबा गोड असतो, द्राक्षे गोड असतात, ऊस गोड असतो, फळे गोड असतात, पण प्रत्येकाची गोडी वेगळीच असते. साखर खाणाऱ्यास विचारले, साखर कशी आहे? तो म्हणतो गोड आहे. पण साखरेची गोडी व मधाची गोडी यात फरक असतो. त्याची चव चाखल्याशिवाय कळतच नाही. कोणताही अनुभव कोणत्याही शब्दात जसाच्या तसा व्यक्तच करता येत नाही. नित्यानंद, अपेक्षेची पूर्ती झाली की तृप्ती मिळते व आनंद होतो. इच्छापूर्तीतून आनंद मिळतो. एखादं यश मिळालं की आनंद होतो. गाताना गायकाला आनंद होतो. एखादी घटना घडत असताना किंवा घटना पूर्ण होते त्या क्षणी जो आनंद असतो तो जास्त तीव्रतेचा असतो. जसजसा वेळ निघून जातो तशी त्याची तीव्रता कमी होत जाते. मग माणूस साधारण मूडला येतो. मात्र आनंद नित्य राहण्यासाठी, सदोदित आनंदित राहण्यासाठी कोणत्याही घटनेची गरज नसते. कारण आनंद हा सदोदित असतोच. घटना घडून जाते, तिचं अस्तित्व संपतं, पण त्या घटनेबरोबर आनंदही संपता कामा नये. आनंदाचं अस्तित्व नित्य राहिलं पाहिजे. माणसानं नित्यानंद झालं पाहिजे. हे नित्यानंद होण्यासाठी फारसं काही करावं लागत नाही. आपण आहे म्हणजे आपलं अस्तित्व आहेच. त्या अस्तित्वातच, आपल्या असणेपणातच आनंद असतो. जशी समयीची ज्योत अजिबात न हलता शांतपणे तेवत राहावी त्याप्रमाणे तो आनंद असतो. जसा एखाद्या घरात मंद सुगंध भरून राहावा तसा अस्तित्वाचा आनंद दरवळत राहतो. दीपज्योतीला जर वारा लागला तर ती हलते, वारा जास्त झाला तर ती विझून जाते. तसे आतील आनंदाला अहंकाराचा वारा लागला की आनंद अनुभवता येत नाही. मनसागरात विकार भावनांच्या लाटा उसळल्या की तो आनंद दिसेनासा होतो. तो असतोच, पण या विकारांच्या लाटांमुळे तो लुप्त होतो. हा अस्तित्वात भरून राहिलेला आनंद अनुभवण्याची एकदा सवय लावून घेतली मग खऱ्या आनंदासाठी कुठेही जायची गरज उरत नाही. आसक्तीच्या वर्मी आतल्या आत जिरून जातात, विरून जातात, मुरून जातात व मग माणूस नित्यानंदी बनतो. तोच सहजानंद होय, तोच स्वाभाविक आनंद आहे. तो असणेपणाचा आनंद आहे. तो कधी विटत नाही, कधी आटत नाही व दुधाप्रमाणे कधी फाटतही नाही. एकदा त्याची सवय लागली की ती पुन्हा सुटतही नाही. मात्र त्याचं भान ठेवल्याशिवाय तो भेटतही नाही. आनंदाची सोबत करा. माणसं नको तो उद्योग करतात व नको त्या जंजाळात फसून जातात. त्यांचं केलेलं कर्म हीच त्यांची बेडी ठरते, तीच बांधून घालते. या जगात आपल्याला बांधून घालील, बंधनात अडकून ठेवील अशी शक्तीच अस्तित्वात नाही. त्याचं खरं कारण आपण आधीच मुक्त आहोत, पण माणूस स्वतःहून बेड्या तयार करतो. त्या बेड्या हातापायात घट्ट अडकून घेतो व मला बांधलंय, मी जखडलोय, मी दुःखी आहे असं म्हणत रडत बसतो. खरे तर त्याला स्वतःला त्याच्याशिवाय दुसरं कोणीच बांधू शकत नाही. बेड्या करताना कोण लोखंडाच्या करतो, कोण चांदीच्या करतो, तर कोण सोन्याच्या बेड्या करतो. त्या हौशेने पायात घालतो, नंतर त्याच्यावरच प्रेम करू लागतो. त्या बेड्या न तोडता मला सोडवा म्हणून ओरडत बसतो. त्यातून सुटायचे असेल तर प्रथम सर्व प्रकारच्या बेड्या तोडाव्या लागतात. त्यानं निर्माण केलेल्या बेड्या दुसरा कोणी तोडू शकत नाही. ना कोणता गुरु, ना पंथ, ना संप्रदाय, ना कोणताही धर्म त्या बेड्या तोडू शकत नाही. धर्म व गुरु ह्याच स्वतः बेड्या आहेत. बेड्या तोडायच्या कशा याचं मार्गदर्शन मात्र काही गुरु करू शकतील. मात्र घाव ज्याचा त्यालाच घालावा लागतो. इतर सर्व बेड्या हातापायात असतील, पण धर्म व गुरु यांची बेडी माणसं गळ्यात अडकवून ठेवतात, स्वतःचा गळा बांधून घेतात. काही जण तर या बेड्या आतमध्ये हृदयात घालून ठेवतात. हे तर त्याच्या पुढचं पाऊल असतं. सर्व बेड्या तुटतील, पण या 2 बेड्या तोडणं महाकठीण कर्म आहे. त्या अत्यंत नाजूक ठिकाणी असतात. त्यावर घाव बसला की यांचा जीव जायला होतो. या सर्व प्रकारच्या बेड्या तोडून दिल्या की तो आनंदाचा सहचारी होतो. जोपर्यंत या बेड्या आहेत तोपर्यंत दुःख आहे. बेड्या तुटल्या की दुःख सुटलं म्हणून समजा. माणसं बेड्यात अटकतात म्हणून दुःखात भटकतात. आनंद हवा आहे ना, मग प्रथम बेड्या तोडा, मुक्त व्हा,
व आनंदाची सोबत करा. आनंदाची सोबत करणे म्हणजे आनंदाला तयार होणे. जसे कुस्ती खेळण्यासाठी स्वतःची तयारी करावी लागते, त्याच प्रकारचं हे आहे. चित्तातील मनदोष संपवावे लागतात. द्वेष, अहंकार, भीती व क्रोधासारख्या भावनांचे उन्नयन करावे लागते किंवा त्यांची दिशा बदलावी लागते. शांतपणे असणेपणाचं संस्मरण ठेवावं लागतं. त्याचं भान नित्य जागृत ठेवावं लागतं. इतर कुठल्या भावनेत न अटकता, कोणत्याही बेडीत न अडकता नित्य आनंदाचे सहचारी व्हा. तुम्ही ज्याच्या सोबतीत राहता तेच तुम्ही बनून जाता. दुःखाच्या सोबतीत राहिला तर दुःखी व्हाल, क्रोधाच्या सोबतीत राहिला तर क्रोधिष्ठ व्हाल, प्रेमाच्या सोबतीत राहिला तर प्रेमळ व्हाल व आनंदाच्या सोबतीत राहिला तर आनंदी व्हाल. ज्याची सोबत करावी नंतर तेच बनून जाते. आनंद असणेपणातच आहे. त्याच्याशी नित्य जागृत राहिलात तर तुम्हाला आनंदाची सोबत मिळेल. नंतर तुम्ही पूर्णपणे आनंदी बनून जाल. साध्या साध्या घटनेतून आनंद घ्या. प्रत्येक गोष्टीत आनंदाचा अनुभव घेत राहा. कोणत्याही गोष्टीत आनंदच शोधा. जे शोधलं जातं तेच सापडतं. तुम्ही गाणी ऐकताना त्या गाण्यात अनेक आवाज, ध्वनी असतात. ते सगळे ध्वनी एकत्र ऐकू येत असतात. पण त्यातील विशिष्ट ध्वनीवर जर तुम्ही ध्यान दिलं तर तेवढाच ध्वनी सर्वात स्पष्ट ऐकायला येतो. एक प्रयोग करून पहा. अभंग ऐकताना जर तुम्ही तबल्याच्या आवाजावर लक्ष दिलं तर अभंग नाही समजणार. तबल्याचा आवाज तुम्हाला स्पष्टपणे ऐकू येईल. तुम्ही त्यात जो आवाज शोधाल तोच आवाज जास्त स्पष्ट ऐकायला येईल. माणूस जे शोधतो तेच त्याला सापडतं. तुम्ही प्रत्येक घटनेत, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक गोष्टीत आनंदच शोधलात तर तुम्हाला आनंदच मिळत जाईल. आनंदाच्या नित्य सोबतीत राहावं, आनंदी बनून जावं, आनंदाचा शोध घ्यावा व आनंदच मिळवावा. आनंद हा खरा असावा. आनंद खरोखरचा असला पाहिजे. खोटा आनंद हा आनंदाचा आभास असतो. कॉपी करून किंवा पेपर फोडून पहिला नंबर आल्याने जर त्या मुलाचा आनंद होत असेल तर तो आनंद खरा नसतो. त्याच्या आतमध्ये एक रुखरुख, एक बोचणी लागून राहिलेली असते. तो पहिला नंबर त्याच्या खरोखरच्या अभ्यासातून, कष्टातून आला असेल तर तो अप्रतिम आनंद असतो. माझाच एक अनुभव सांगतो. मी विद्यापीठात पहिला आलो. त्यावेळी जे कष्ट घेतले, दररोज 13 ते 16 तास अभ्यास करीत होतो, त्या श्रमाचं फळ होतं ते. पहिला नंबर आल्याचे ऐकून मला जो आनंद झाला होता तो शब्दात वर्णन करताच येत नाही. सलग 8 दिवस पृथ्वीवर नव्हतोच, आधांतरीच तरंगतो आहे असे वाटत होते. सर्वांगातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, कारण ते निर्विवाद यश होतं, परिश्रमाचं चीज होतं. अनेक लोक वशिला लावून प्रमोशन मिळवतात, नोकरी मिळवतात, वरची जागा अडवून बसतात. त्यात तेवढा आनंद नसतो जेवढा खरोखरच्या श्रमाने, कर्तृत्वाने ती मिळवली असेल तर. एक प्रयोग करून पहा. पैसे मिळाल्याने बहुतेकांना आनंद होतो. 1 लाखाची लाच घेणे व कष्टाचे 1000 रुपये मिळवणे यात जास्त आनंददायी काय ठरेल? घामाच्या कामाचे पैसे जेव्हा सर्वप्रथम मिळतात तेव्हा जो काही आनंद होतो तो बहुतेकांनी अनुभवला असेल. लाखाची लाच घेताना आनंद नाही होत, भीती वाटते. भयग्रस्त मनात आनंद नांदत नाही. खरा आनंद सकारात्मक बनवतो. सगळं छान आहे, सुंदर आहे असं वाटत असतं. आपल्याप्रमाणे सर्वांनी आनंदात असावं असं वाटत राहतं. वैभव, श्रीमंती, संपन्नता सर्व काही असूनही एखादा माणूस संकुचित वागत असेल, द्वेषाने, मस्तवालपणे, कोतेपणाने, असूयेने, कुघ्रमपणे, गुरमीत वागत असेल तर तो माणूस आनंदी असू शकत नाही. आनंद नम्र बनवतो, शांत बनवतो. सर्वांना आनंद मिळावा अशी आनंदी माणसाची मनीषा राहते. तो त्यासाठी प्रयत्न करेल, आनंदात शेअर करून घेईल, आनंदाला भागीदार बनवेल. जीवन म्हणजे शिक्षा नव्हे. तथाकथित धार्मिक लोक जीवनाला नावे ठेवतात, त्याला खोटं म्हणतात, पाप पुण्याचं फळ समजतात. समाज निर्मित परिस्थितीचं विश्लेषण पाप पुण्याच्या गोळाबेरजेत करीत राहतात. मानव जन्म प्राप्त होणे ही शिक्षा नव्हे. मानव हा काही भोगयोनी नव्हे. भोगयोनी म्हणजे फक्त पाप पुण्याची फळे भोगण्यासाठी घेतलेला जन्म. भारतीय विचारवंतांनी कर्मसिद्धांत सांगितला. त्या कर्मसिद्धांताचा विपर्यास तथाकथित विद्वानांनी व टीकाकारांनीही खूप केलेला आहे. कर्माचे फळ मिळते. कोणतीही कृती घडली की तिचे पुढे काहीतरी होणारच. ज्या कृतीचे परिणाम चांगले होतात
ती चांगली कृती होय व ज्या कृतीचे परिणाम वाईट, दुःखकारक, क्लेशदायी होतात ती वाईट कृती होय. त्यालाच सत्कर्माचे फळ पुण्य व कुकर्माचे फळ पाप असे म्हणतात. मनुष्य हे पाप पुण्य भोगण्यासाठी जन्माला आलेला नाही. प्रथम कर्मसिद्धांत नीट समजून घ्या. कर्माचे फळ मिळते ते अनिवार्य आहे. जे मिळेल ते फळ त्या कर्मकर्त्याला भोगावे लागते असे कर्मसिद्धांत सांगतो. कर्माची ही अनिवार्यता आहे, फक्त फळ भोगापुरती. त्या कर्माचे फळ भोगले की ते वर्तुळ पूर्ण होते व कर्म संपून जाते. कर्माची व कर्मफळाची अनिवार्यता फक्त फळ भोगण्यापुरतीच आहे, पण त्या कर्मातून दुसरे कर्म अनिवार्यपणे निघत नाही. कारण कर्म करणे, न करणे किंवा अन्य तऱ्हेने करणे हे सर्वस्वी कर्त्याच्याच हातात असते. कर्त्याला संकल्प स्वातंत्र्य असते असे सर्व नीतिशास्त्र ओरडून सांगत आहे. एका कर्मातून अनिवार्यपणे दुसरे कर्म निर्माण होत नाही. कर्म कोणते करायचे याविषयी कर्ता पूर्ण स्वतंत्र असतो. त्यामुळे कर्मसिद्धांत म्हणजे नियतवाद, दैववाद नव्हे. पुढे काय करायचे हे पूर्वीच ठरलेले नसते, तर ते कर्त्याच्या मर्जीवर अवलंबून असते. म्हणूनच जीवन जगणारा प्रत्येक शिलेदार स्वतःच्या जीवनाचा भाग्यविधाता असतो. आपले भाग्य आपणच निर्माण करीत असतो. जीवन हे शिक्षा भोगण्यासाठी मिळालेले नाही, त्यात काहीतरी करण्यासाठी आहे. आनंदाची उधळण करण्यासाठी जीवन आहे. जीवन हे आनंदाचे वरदान आहे. ज्या सच्चित व आनंद तत्वातून या विश्वाची निर्मिती झाली ते असीम तत्व. त्यात पूर्वी काहीच नव्हते. कसली वृत्ती प्रवृत्ती नव्हती. सर्वत्र नीरव, गहन, गंभीर शांतता भरून उरली होती. त्या असीम तत्वाला पहिलं स्फुरण झालं अहमचं. अहम हे चैतन्याचे स्फुरण आहे. त्या एकाला अनेक व्हावे व आनंदाचा सोहळा निर्माण करावा यासाठी त्याची प्रवृत्ती झाली. एको अहम बहुश्याम, एकाचे अनेक व्हावे व आनंदाचा सोहळा निर्माण करावा यासाठी त्याची प्रवृत्ती झाली. व नंतर त्याने विश्वाचा पसारा मांडला. मुळात विश्वच निर्माण झालेले आहे आनंदाचा सोहळा करण्यासाठी, आनंदाने खेळण्यासाठी. जीवनाची मूळ निर्मितीच आनंदासाठी झालेली आहे. शंकराचार्यांचे प्रसिद्ध तत्वज्ञान अर्ध्या श्लोकात सांगितले जाते. ब्रह्मम सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरहा. यातील जगन्मिथ्या याचा इतका विपर्यास झाला आहे की इतका विरोधी विपर्यास जगात फार कमी गोष्टीचा झाला असेल. मिथ्या म्हणजे खोटं नव्हे. मिथ्या म्हणजे सापेक्ष सत्य, औपाधिक सत्य. त्याची अनेक कारणेही दिलेली आहेत. आपलं विज्ञानही तेच कारणे देतं. पण लोकांच्या मनात अपसमज खूप झालेला आहे. त्यासाठी आपण सूत्रच बदलूया. आपण आपल्या जीवनाचं नवीन सूत्र निर्माण करू. ते असं: ब्रह्म सत्यम जगत स्फूर्तिम जीवनम आनंद साधनम. म्हणजे ब्रह्म सत्य आहे, जगत ही त्याचीच स्फूर्ती आहे व जीवन हे आनंदाची साधना आहे. आनंदाची साधना ही आनंदानेच करावी लागते. म्हणूनच जीवन म्हणजे आनंदाचा सोहळा आहे. जीवनातील प्रत्येक गोष्टीत आनंद आहे. जन्मण्यात आनंद आहे, वाढ होण्यात आनंद आहे, विकासात आनंद आहे, जगण्यात आनंद आहे, मरण्यातही आनंदच आहे. मरण हाही आनंदाचाच सोहळा आहे. मरण नसतं तर जग म्हणजे माणसाचा कचरा डेपो झाला असता. किती वाईट जीवन झालं असतं. न मरणे हा एक शाप आहे. मरण सुंदर आहे. मरणात महाकाव्य आहे. प्रयाणाचाही उत्सव आहे. जीवन ही एक आनंदाची अभिव्यक्ती आहे. आनंदातूनच त्याची निर्मिती आहे. आनंदाचा अनुभव घेण्यासाठीच जीवन आहे व त्याचा शेवटही आनंदातच होतो व तीही एक आनंददायीच घटना आहे. आनंद यात्री व्हा. जन्म होतो तो आनंदातूनच. माता पिता एकत्र येतात, त्यातून त्यांनाही आनंदच होत असतो. भले तो शारीरिक पातळीवरचा असेल. मिलनाच्या आनंदातूनच जन्म होतो. हा एक खेळ आहे. एकच असलेला अनेक झाला. तोच स्त्री झाला आणि तोच पुरुष झाला. जगात दोन्ही आले ते खेळण्यासाठी. त्यांचं मिलन हाही त्या खेळाचाच भाग आहे. खेळ खेळला जातो आनंदासाठी. त्या खेळातूनच नवनिर्मिती, नवसर्जन होत असते. तो खेळ खेळण्यासाठीच संसाराचा पसारा उभा केला जातो. त्यात दंग होतो, रंगून जातो. खेळामध्ये तो रमतो व शेवटी दमतो. दमला की शेवटच्या विश्रांतीच्या ठिकाणी तो जातो. मांडलेला खेळ कधीतरी संपवावाच लागतो. मग दुसरे खेळाडू नव्या दमाने खेळायला येतात. असा हा व्यापक खेळ सुरू आहे. या खेळाचं एकच लक्ष आहे आनंद.
या खेळात जिंकण्यातही आनंद आहे व हरण्यातही आनंद आहे. हार जीत हे खेळ रंगावा म्हणून केलेल्या कल्पना आहेत. जन्मल्यापासूनचा सर्व प्रकारचा प्रवास हा आनंदासाठीच असतो. या यात्रेतील प्रवासी व्हा. ही आनंदाची यात्रा आहे. याचा आनंद घ्या. आनंद यात्री बना. सुखातही आनंद व दुःखातही आनंद. जय झाला तरी आनंद व पराजय झाला तरी आनंद. निखळ आनंद हा जय पराजयात नसतो, तर तो खेळण्यातच असतो. खेळ खेळणे हीच गोष्ट आनंददायी आहे. आनंद हाच एक स्थायी भाव आहे. जीवनाचा स्थायी भाव आनंद हाच आहे. तोच व्हावा. जीवन आनंदातून निर्माण होते, आनंदात वाढते, आनंदासाठीच निर्माण झालेले आहे आणि अंती आनंदातच विलीन होते. आनंद हा स्थायी स्वरूपात असतो. दुःख क्लेश हे आगंतुक असतात. ती नंतरची गोष्ट आहे. माणूस दुःखासाठी जन्मत नाही. दुःख आहे म्हणून जगत नाही व तो जगतो तेही आनंदासाठीच. महात्मा गौतम बुद्धाने 4 आर्य सत्यांचा उद्घोष केला. दुःख, दुःखाचे कारण, दुःख निरोध व दुःख मुक्तीचे मार्ग असे ती 4 आर्य सत्य आहेत. दुःख आहे पण ते आगंतुक निर्माण झालेले आहे. ते जर स्थायी स्वरूपाचे असते तर ते कशानेच गेले नसते. दुःख ही निर्मित गोष्ट आहे. ते शाश्वत नाही. अशाश्वत गोष्ट स्थायी नसते. कावळा कितीही घासला तरी तो पांढरा होत नाही, कारण तो मुळातच काळा असतो. दुःख हे मुळातच चिकटलेले असते तर ते कशानेच अगदी कोणत्याच मार्गाने गेले नसते. पण दुःख निराश होऊ शकतो. त्यासाठीच बुद्धाने अष्टांग मार्ग सांगितला आहे. दुःख शाश्वत नसते. शाश्वत असते शांती आणि आनंद. योगशास्त्रामध्ये संतोष हा नियम सांगितला आहे. संतोष म्हणजे आनंद. हाच जीवनाचा स्थायी भाव बनावा. चित्त नेहमी आनंदात असावे. चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा क्लेश असू देऊ नये. संतोष असणारे जीवन योगाच्या साधनेस अनुकूल असते. चित्तात संतोष राहतो मूळ आनंदामुळे. मुळात आनंद हाच आहे. नेहमी आनंदी राहण्यासाठी आनंदी राहण्याची सवय लावून घ्या. आनंदी स्वभाव बनवा. स्वतःला जे आनंददायी वाटेल ते करा. कृती करताना त्यात आनंद वाटला पाहिजे. आवडीचे काम वाटले पाहिजे. आनंद वाटा. आनंद वाटण्यासाठी प्रथम आपल्याला आनंद वाटत असेल तर तो दुसऱ्यास वाटता येतो. आपल्या आनंदात इतरांना शेअर करून घ्या. पेढा वाटणे व आनंद वाटणे यात फरक आहे. प्रथम स्वतःस आनंद वाटत असेल तर दुसऱ्यास तो वाटता येतो. निसर्गाचा एक नियम आहे. तुम्ही इतरांना देता तेच तुम्हास परत मिळते. तुम्ही जर इतरांस दुःख दिलेत तर तुम्हासही दुःख मिळेल. तुम्ही सुख दिलेत तर तुम्हास सुख मिळेल. तुम्ही आनंद दिलात तर तुम्हास आनंद मिळेल. म्हणून इतरांना आनंद द्या. इतरांचे जीवन आनंदमय बनवा. त्यांना आनंदाचे मार्ग मोकळे करून द्या. तुम्ही आनंदी व्हाल. दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना. त्यांच्या आनंदात सहभागी व्हा. आनंददायी घटना प्रसंग असतील त्यात खुल्या मनाने सहभागी व्हा. तुम्ही आनंदी व्हाल. सोचा विस्तार करा. सोला जितके संकुचित कराल तितके दुःख होत राहील. त्याला जितके व्यापक बनवाल तितके आनंदी होत जाल. उपनिषदात म्हटले आहे, यो वै भूमा तत्सुखम. जे भूमा म्हणजे व्यापक, विशाल, भव्य, दिव्य असेल त्यातच सुख असते. अल्पामध्ये संकुचितपणात सुख नसते. हे विश्वची माझे घर. इथपर्यंत विस्तार होऊन पुढे सर्व चराचर मीच आहे. ही त्या सोची अंतिम परिसीमा आहे. अहम ब्रह्मास्मी. मीच ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे विभू, विस्तारणारे. सर्वात व्यापक असे आकाश, पण ज्याच्यामध्ये आकाशाचीही व्याप्ती झालेली आहे तेच ब्रह्म होय. सोचा विस्तार ब्रह्मापर्यंत होऊ शकतो. सो जितका विशाल बनत जाईल तितका आनंद मिळत राहतो. आनंद हा संसर्गजन्य आहे. आनंदाचा विस्तार होत असतो. तुम्ही पूर्ण आनंदी असाल तर जिथे जाल तिथे आनंद घेऊन जाल. सुगंधी पुष्प जिकडे न्यावे तिकडे ते सुगंधाची उधळण करीत जाते. तसेच आनंदाचे आहे. आनंदी माणसाच्या सहवासात राहणाराही आनंदी बनत असतो. आनंदी माणसाच्या आसपास अवतीभोवती आनंदाचा सुगंध दरवळत असतो. आवडीचं काम निवडा. प्रत्येक कर्मात आनंद आहे. कर्म करीत असाल त्या कर्मातच आनंद मिळतो. आवडीच्या कामात तर आनंद मिळतोच. निवडलेलं काम तन्मयतेने संपूर्णपणे केले तर उत्कट आनंद मिळतो.
त्या करीत असलेल्या कामातून कार्यपूर्ती होते व कार्यपूर्तीने आनंदच मिळत असतो. कामात आनंद मिळायला लागला की आनंदासाठी काही सोडण्याची वा काही धरण्याची गरज राहत नाही. सर्व आनंदच आहे. कामामध्ये आनंद. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी बनवता येतो. हातात जे काम घेतलेले असेल त्या कामातच आनंद मानायला शिकायचे. आनंद केवळ गाडी, बंगला, श्रीमंत राहणी यामध्येच असतो हा फार मोठा गैरसमज आहे. पक्षी आनंदी असतात पण त्यांच्याकडे तर एकही पैसा नसतो. निरागस लहान मुले आनंदी असतात पण त्यांना आनंदासाठी पैशाची गरज पडत नाही. अगदी साधी राहणी ठेवूनही सर्वोच्च आनंद मिळवता येतो. श्रीमंत लोक आनंदी असतात काय? मग अब्जाधीशांची मुले व्यसनी का होतात व आत्महत्या का करतात? आनंद हा प्रत्येकापाशी स्वतःजवळच असतो. तुम्ही जे काम करता ते कामच आनंद देऊन जाते. त्याच्यासाठी आवडीचे काम निवडा किंवा आहे त्या कामामध्येच आवड निर्माण करा. हातातील कोणतेही काम प्रेमाने, आनंदाने, आत्मीयतेने, प्रामाणिकपणाने, तन्मयतेने केले तर कामाचा दर्जा उंचावतो व व्यक्तीचाही दर्जा उंचावतो. जो कामाशी तल्लीन, तदाकार, एकरूप, एकजीव होऊन जातो त्याला त्या कामातूनच आनंद मिळतो. गवई गाणे गातो, त्या गाण्यातच तन्मय तल्लीन झाले की ते गाणेच आनंदरूप बनते. मूर्तिकार मूर्ती घडवतो, त्या मूर्तीत स्वतःचा आत्मा ओततो, त्या कर्मातून त्याला आनंद मिळतो. जणी दळणदळी, त्या दळणाशी ती एकरूप होईल. तिला साक्षात पंढरी राणा दळण ओढू लागतोय अशी जाणीव होईल. दळणाच्या कामामध्येच जनीचा पांडुरंग होता. कबीर शेले विणत, त्यांचे शेले सर्वोत्तम प्रतीचे होत असत. कारण ते शेले हृदयातील प्रेमाच्या धाग्याने विणलेले असत. ते शेले अमोल वाटत. हृदयातील प्रेमाची किंमत कोण करणार? हृदयातील प्रेम कुपीतील अमृत त्या कर्मावर शिंपडा. ते कर्म जिवंत होईल. त्या कर्मालाच प्राण फुटेल. कर्मात प्रेम व भक्तिभाव नसेल तर नुसते बाह्यकर्म म्हणजे जडवत बनून जाते. आत्मदर्शन. स्वतः सर्व काही जाणा तसेच स्वतःलाही जाणा. स्वतःच स्वतःविषयी प्रश्न तयार करून स्वतःला विचारा. त्याची उत्तरे शोधा. तुम्ही अंतर्बाह्य कसे आहात ते समजून घ्या. तुमची स्वतःची स्वतःबद्दलची जाणीव महत्त्वाची आहे. तुमच्याविषयी इतरांना काय वाटते यापेक्षा तुम्हाला स्वतःला काय वाटते ते पहा. अनेक जण स्वतःसाठी कमी पण दुसऱ्यासाठीच जास्त जगतात. हा असा म्हणेल, तो तसे म्हणेल, हे केले तर समाज असा समजेल, असे स्वतःच प्रश्नसंचार निर्माण करीत असतात. त्याच्याविषयी समाज असा म्हणेल अशी स्वतःची समजूत करून घेत असतो. समाज काहीतरी म्हणतच असतो. समाज असा म्हणेल अशी स्वतःची समज करून घेऊन समाजाचे नाव घेऊन स्वतःच तसे म्हणत असतो. समाज काय वाटेल ते म्हणू, मी माझ्याशी किती प्रामाणिक आहे ते जास्त महत्त्वाचे. म्हणून इतरांचा विचार सोडून प्रथम स्वतःला पूर्णपणे समजून घ्या. मध्ये घुसा, आत शिरा. व्यक्तिमत्वातील कप्पा आणि कप्पा धुंडाळा. निरीक्षण करा, परीक्षण करा. आतून बाहेरून शोध घ्या. स्वतःला पूर्ण जाणा. स्वतःचाच समग्रतेने झालेला साक्षात्कार म्हणजेच आत्मदर्शन. तुम्ही स्वतःला पाहिले, जाणले, अनुभवले की तुम्ही मोहरून जाल. त्या साक्षात्काराने उचंबळून याल. आत्मभान लाभेल. एक नवी जाणीव उदय पावेल. जीवन आनंदाने भरून येईल. जीवन हे एक संगीत आहे. आपले जीवन संगीताप्रमाणे आहे. जीवन सुरेल व मधुर होण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. एक सूर, 2 ताल आणि 3 लय. वाद्य अनेक प्रकारचे असतात पण ती जर एका तालात, एका लयीत व एका सुरात वाजू लागली तर अनेक आवाजामधून एक संगीत निर्माण होते. या गोष्टी जर आवाजात नसतील तर तो गोंधळ होतो. म्हणून जीवनातही संगीत फुलवण्यासाठी जीवनाचा सूर, ताल व लय शोधा. तुमचा सूर इतरांशी जुळेल असा ठेवा. यात समजूतदारपणा, संयम, निरहंकार इत्यादी वृत्ती येतात. तालाचा संबंध येतो काळाशी, म्हणून वेळ पाळा. नीटनेटकेपणा, दक्षता, सजगता व शिस्त ठेवा. जीवनाची लय आहे सकारात्मक विचार व सकारात्मक मानसिकता. या गोष्टी अंगी बांधून जीवनाचे सुरेल संगीत गाता येते. त्यात मुक्तपणे कोणताही राग फलवण्याचे स्वातंत्र्य असते. तुम्ही जीवनात हवा तो राग आळवा. लक्षात ठेवा, संगीतातील सूर व ताल सुटला की उरतो फक्त गोंधळ. जीवनातील गोंधळ घालून संगीत निर्माण करा.
संगीतात काठोकाठ आनंद भरलेला आहे. आनंदाची दशसूत्री. जीवनात आनंद मिळवण्यासाठी व जीवन आनंदी बनवण्यासाठी 10 सूत्रे नेहमी लक्षात ठेवा. त्यासाठी एक एक सूत्र 10 वेळा ऐका व त्यावर पुन्हा पुन्हा 10 वेळा विचार व मनन करा. ही सूत्रे जीवनामध्ये उतरवा, ती मुरवा, तुमच्या अंगातून आनंदाचे पाझर फुटतील. ती सूत्रे अशी: सुदृढ व तंदुरुस्त आरोग्य. 2. सारासार विचार करणारी विवेकबुद्धी. 3. स्वतःवर, कामावर, ध्येयावर, ईश्वरावर श्रद्धा. 4. इतरांच्या जागी स्वतःला पाहून कृतज्ञपणाची अपेक्षा न बाळगता केलेला परोपकार. 5. सर्वांविषयी मुक्तपणे उधळण करणारे प्रेम. 6. शांत, समाधानी, संयमी व स्थिर अशी वृत्ती. 7. नैतिक चारित्र्य किंवा शील. 8. आर्थिक व मानसिक समृद्धी. 9. सकारात्मक मानसिकता. आणि 10. उच्च प्रतीची जाणीव. सारांश काय? सुख म्हणजे काय? तर सुखासाठी साधने लागतात. हवासा वाटणारा तो एक तरंग आहे. समाधानासाठी साधने लागत नाहीत. तृप्त मन, संतोष व प्रसन्नता हे समाधानाचं स्वरूप आहे. शांती ही पूर्णपणे निरपेक्ष असते, मनाची निस्तरंग अवस्था असते. असणेपणातच आनंद भरलेला आहे. उल्हसितपणा, प्रफुल्लता, आनंद ही एक अनुभूती आहे. आनंद ही यशाची पहिली पायरी आहे. आनंद हीच यशाची वाटचाल असते आणि यशाच्या शिखरावरही आनंदाचेच वारे वाहत असते. आवडीचं काम निवडा, त्यातच आनंद आहे. निवडलेलं काम संपूर्णपणे तन्मयतेने करतानाही उत्कट आनंद मिळतो. कार्यपूर्तीनं आनंदाचं भांडारच खुलं होतं. आवडीचं काम आनंदानं करीत गेल्यास उत्सव होतो, जीवनोत्सव साजरा होतो. आनंदाचं रहस्य सांगतो. आपलं जगणं, आपलं जीवन ही काही शिक्षा नव्हे. जगणं म्हणजे आनंदाचा उत्सव साजरा करणं. ज्या गोष्टीचं भान ठेवाल त्याचाच प्रत्यय येतो. दुःखाचं भान जागृत ठेवलं तर दुःखच अनुभवाला येतं. आनंदाचं भान सतत जागृत ठेवा म्हणजे आनंदच अनुभवाला येईल. आनंद हा असतोच, तो अनुभवावा लागतो. आनंदी राहणे हा स्वभाव सवयीने बनतो. आनंदी राहणे ही एक सवय लावून घेता येते. आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. आनंद छोट्या छोट्या व मोठ्याही गोष्टीत असतो. प्रत्येक क्षण भरभरून जगणे, प्रत्येक काम करताना संपूर्ण जगणे. जीवनाच्या असणेपणातच आनंद असल्याने, जीवनाच्या सोबतीनं जगल्यानं, उत्स्फूर्त उत्कट जगण्यानं आनंद मिळतो. आनंदाची मागणी आहे वर्तमानात जगणं. सहजतेमध्ये, स्वाभाविकतेमध्ये आनंद अभिव्यक्त होतो. आनंदासाठी आनंद वेचणारी, अनुभवणारी मानसिकता हवी. प्रत्येक कामात, प्रत्येक श्रमात, घामाच्या प्रत्येक थेंबात, प्रेमिकाच्या प्रेमात आनंद प्रतिबिंबित होतो. कर्मातच आनंद असतो. प्रत्येक कर्म हे स्वभावताच आनंदरूप असते. आनंदाचा जिवंत झरा प्रत्येकाच्या आतमध्येच असतो. प्रत्येकाच्या आत आनंदाच्या कारंज्या थुईथुई नाचत असतात. गरज आहे थोडीफार खुदाईची, आनंदाला अनुभवण्याची. त्या आनंदाचा सदोदित अनुभव घ्या आणि संपूर्ण जीवन एक आनंदोत्सव बनवा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.